परभणीमध्ये 12वीची परीक्षा कॉपीमुक्त घेण्यासाठी परीक्षा केंद्र संचालकांना सुरक्षा द्या. ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि परीक्षा केंद्र संचालकांची मागणी. प्रशासनाने सशस्त्र पोलीस बंदोबस्त पुरवावा अशी मागणी. नाशिकमध्ये प्राचीन काळाराम मंदिरामध्ये राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी घेतलं काळारामाचं दर्शन. माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी केलं स्वागत. माघी वारीच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. उद्या माघी वारी अर्थात जया एकादशी सोहळा संपन्न होणार. शिर्डीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन. शाही थाटात सहकार दिंडीची शोभा मिरवणूक. सहकार दिंडीचे राहता शहरामध्ये जंगी स्वागत. सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सवाला सुरुवात. महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन. 5 दिवस महोत्सव सुरू राहणार. माता रमाई यांची जयंती परळी शहरामध्ये उत्साहामध्ये साजरी. विविध प्रकारचे बँड पथक. वासुदेव खास आकर्षण. मोठ्या संख्येनं अनुयायी सहभागी. अमरावतीच्या हुईखेडमध्ये बेंडोजी महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची हजेरी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 152 दिंड्या दाखल. संपूर्ण हुईखेड नगरी बेंडोजी महाराजांच्या जयघोषानं दुमदुमली. या सोहळ्याला 688 वर्ष पूर्ण.